नमस्कार, मी भूषण करंदीकर. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहे ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार. गेल्या 2 महिन्यांपासून श्री आनंद कुमार आपल्याला अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र याविषयी मार्गदर्शन करतायत. लग्न, शिक्षण, करिअर याबरोबर अनेक विषयांवरती आनंद कुमार यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय. आनंद कुमार हे ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक आहेत. आनंद कुमार यांना ज्योतिष विषयाचा गेल्या 16 वर्षांचा अनुभव आहे. मुंबई, पुणे या महानगरांसह देशभरातून अनेक लोक त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. ज्योतिषशास्त्राच्या आधारे आनंद कुमारजी यांनी अनेकांच्या समस्यांचं निवारण केलंय. आपल्यालाही जर काही अशा समस्या असतील, आपल्यालाही काही प्रश्न असतील, तर आम्ही त्यांच्या दोन्ही ऑफिसेसचे नंबर, संपर्कासाठीचे पत्ते, त्याचबरोबर ती ईमेल आयडी आणि वेब आयडी दाखवत आहोत. आपण यावरती संपर्क करा, त्यांच्या भेटीची वेळ निश्चित करा आणि अवश्य त्यांची भेट घ्या आणि आपल्या समस्यांवरती उपाय जाणून घ्या. आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे नोकरी आणि व्यवसायातील चढ उतार. मी आपलं स्वागत करतो आनंद कुमारजी या कार्यक्रमात. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये खरं तर खूप महत्वाच्या गोष्टी असतात, त्याला पूरक असणाऱ्या, की जेणेकरून आपली प्रगती होतीये की अधोगती होतीये हे आपल्याला कळू शकेल. मात्र नोकरी मिळवण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी काही डिग्री, त्याची सर्टिफिकेट्स आवश्यक असतात. तसंच पत्रिकेचं पुस्तक जे असतं ते सुद्धा आवश्यक असतं का? हो भूषण, नक्कीच हो असं म्हणेल. कारण डिग्री, डिप्लोमा घेऊन आज असंख्य लोक बिना नोकरीचे आहेत किंवा व्यवसायाचा 10-10, 5-5 वर्ष अनुभव असून काही काळानंतर ते व्यवसायातली अधोगती किंवा वातात होते. हे असंख्य माझ्याकडे लोक येऊन आजपर्यंत भेटून गेलेले आहेत. त्यामुळे जेवढे तुमच्या जीवनामध्ये डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट्स जेवढे महत्त्वाचे आहेत, तेवढंच हे पत्रिकेचं म्हणजे पत्रिका ही तेवढीच पत्रिका पुस्तके तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पण त्या पत्रिका पुस्तक पाहते वेळेला ढोबळ मनाने नका पाहू. तुम्ही भविष्यासाठी जर एखाद्या ज्योतिषाकडे तुम्ही कुंडली बनवली असेल तर तसं नका करू. त्या ज्योतिषाकडून आपल्या पत्रिकेच्या विषयांतर घेऊन, म्हणजे आजचा विषय आहे व्यापार आणि नोकरीतलं चढ उतार, तर त्या चढ उतार आपले चढ केव्हा आहे त्याच्या अनुषंगाने पहा आणि त्या चढावरती कसा आणि आपल्याला चढ करता येईल यासाठी तुम्ही त्या प्रयत्न करा. अधोगती आहे, त्या अधोगती काय आहे, केव्हा थांबणार आहे, अगोदर थांबण्यासाठी काय करावं, यासाठी त्या तुम्ही या कुंडलीचा विचार नक्कीच करू शकता, असंच मी थोडक्यात सांगेन. नोकरी व्यवसायातले चढउतार जे असतात, तुम्ही आता कुंडली पाहण्याचं म्हणू शकतो की कुंडलीमध्ये नोकरी व्यवसायातले चढ उतार नेमके कुठल्या स्थानी पाहायचे असतात? बघा, स्थानं त्याला महत्वाचे आहेत. तर एक तर लग्नस्थान, भाग्यस्थान, लाभस्थान, 3 स्थान अतिशय महत्वाचे आहेत. त्याला पूरक जर मगाशी सर्टिफिकेटचा विषय निघाला म्हणून त्याला पंचम स्थान एवढं महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्याला इंजिनियर व्हायचं आहे आणि शिक्षण झाले नाही आहे आणि त्याला इंजिनियर व्हायचं आहे, पण इंजिनियर होऊ शकणार नाही. पण माझ्याकडे अनेक अशा केसेस पण आहेत की त्याला इंजिनियर झाले नाहीये पण इंजिनियरच्या पुढचंही काम करतो. ऑफिसमध्ये, एखाद्या वर्कशॉपमध्ये, इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये काम करणारा मुलगा होता, तिथे छोटं काम करणारा मुलगा होता, तो आज तिथं सगळं मशीन ऑपरेट करतो, इंजिनियर पेक्षाही पुढचं काम करतो. त्याला अनुभव आला, तरी 10, 15, 20 वर्ष काम केल्यानंतर तो असा अनुभव येतो. त्यामुळे तुमच्या प्रारब्धात काय, त्याच्या प्रारब्धात ते काम होतं म्हणून तो तिथं करायला गेलेलं आहे. तर स्थानांचं म्हणजे तुमचे भाग्य, प्रारब्ध म्हणजे भाग्यस्थान आम्ही पाहतो. भाग्य व्यक्तीमध्ये तुम्हाला काय करण्याची जिज्ञासा आहे ते लग्नस्थान माहीत पडते. तुमचं शिक्षण झालंय की नाही तेही आपल्या पंचमस्थान माहीत पडतं. आणि लाभस्थान, त्यातून तुम्हाला लाभ मिळणार आहे की नाही. सगळ्यात शेवटी धनस्थान, त्यातून पैसा मिळणार नाही. अनेक लोक लाभ मिळतो, नोकरी आहे पण नोकरी त्याच्या बरोबरच्या कलिकला मिळतात 50,000 पगार, ह्याला मिळतो 40,000, 30,000 पगार. तर तुमच्या लाभस्थानाचा काय दोष असेल, बरोबर, तुमच्या धनस्थानात काय दोष असेल, भाग्यस्थानात दोष असेल, तर अशा लोकांनी नोकऱ्या, शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत. अधोगती होण्याची कारण की ज्या ज्या वेळेला काही महादशा पूरक असतात. आपल्या पत्रिकेमध्ये एखादा ग्रह मृत अवस्थेत आहे आणि त्याची महादशा आलेली आहे किंवा लाभस्थानाचा मालक आहे त्याची महादशा आलेली आहे, तर ती तुम्हाला जसे त्या ग्रहाची अवस्था असेल त्या अनुषंगाने तुम्हाला तसे चांगले वा वाईट परिणाम येतात. उदाहरणार्थ गुरु सगळ्यात चांगला ग्रह मानला जातो. गुरुची महादशा, गुरु एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये लाभस्थानात गुरु आहे आणि तो लाभस्थानाचा गुरु म्हणजे गुरु, धनाचा कारक, आणि त्याला लाभ चांगला व्हायला पाहिजे. योगासोबत मंगळ आणि गुरुसोबत मंगळ आणि चंद्राला ह्याला गजकेसरक म्हणतात आहे. आयुष्यात त्या महादशेमध्ये तो 10 पटीने पैसा कमवतो. अच्छा, आपल्या आजूबाजूला तुम्हाला पाहिले असतात लोक की बाबा 4 वर्षावर 10 वर्षावर काही नव्हता आणि अचानक याच्या एवढा पैसा आला, तर गजकेसरक लक्षण. पण चुकून ती गुरुची महादशा, मग गुरु मृत अवस्थेत आहे, तो निर्धन होऊन आणि घरही त्याचं जातं. अच्छा,
त्याची प्रॉपर्टी जाते, त्याचं दुकान असेल, व्यवसाय असेल, कारखाना असेल, इंडस्ट्री असेल, असेच जातात असं मी आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. त्यामुळे तुमच्या महादशा त्याला तेवढ्याच कारक आणि मारक असतात. अच्छा, पण भागीदारी जर का व्यवसाय करायचा असेल तर भागीदारीतला व्यवसाय पत्रिकेमध्ये कुठल्या स्थानावर पाहता येतो? हो, नक्की चांगला भूषण प्रश्न विचारला आपण. जसं लग्न करते वेळेला आपण वैवाहिक जीवनासाठी आपण भागीदार म्हणजे लाईफ पार्टनरचा विचार करतो, त्या स्थानावर म्हणजे सप्तम स्थानावरून आपण भागीदारीचा व्यवसाय भागीदार पाहिला तो. चुकून एखाद्या पत्रिकेमध्ये जर पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये शनी, मंगळ, राहू, केतू, गुरु जर आले तर अशा लोकांनी भागीदारी व्यवसाय करूच नाही असं मी सांगतो. अगदी गरजेचं आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला त्याचे फायनान्शियल कंडिशन ज्ञान आहे आणि त्याला बी व्यक्ती फायनान्शियल सपोर्ट करणार घ्यायचा असेल आणि तो त्याशिवाय ऑप्शन नाही, माझे ज्ञान आहे परंतु माझ्याकडे पैसा नाही आहे, तर त्यांनी तो भागीदार करावा. पण त्या चांडाळ नावाचा योग असेल का अशुभ ग्रह असतील त्याचं निवारण करावं तरच पुढे जावं असंही मी नक्कीच सांगेल. खरंय. जसं तुम्ही आता म्हणलात की काही योग असतात ते पाहून भागीदारीतला व्यवसाय करता येईल की नाही हे आपण ठरवू शकतो, किंवा फसगत होईल का, तो व्यवसाय कसा चालेल, त्यात यश मिळेल का हे आपण सांगू शकतो. पण व्यवसायाची अधोगती होते किंवा वाताहत होते तर ती नेमकी कशामुळे होते आणि पत्रिकेमध्ये याचे संकेत आधीपासून असतात का, आपण ते सांगू शकतो का? हो भूषण, मी आधी अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर मी देईल. अगोदर प्रश्न होता की भागीदारी. आता भागीदारीमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पार्ट पाहायचं आहे. जसं लग्न करताना आपण संतान, शारीरिक सुख आणि धनाचा विचार करतो, तर भागीदारीमध्ये ट्युनिंग म्हणजे त्याथे तुमच्या विचाराचा विचार होणं गरजेचं आहे आणि धनाचा विचार करणं गरजेचं आहे. कारण दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर प्रगती होते किंवा अधोगती होते. म्हणजे एखादा चांगला मित्र असेल तर त्याच्याबरोबर दुसरा चांगला मित्र आला तर चांगल्याचा विचार एकत्र येतील. पण एखादा थोडं व्यसनी मित्र आहे आणि एक चांगला सत्संगी मुलगा आहे किंवा चांगला मित्र आहे, तर आज ना उद्या, वर्ष 2 वर्ष 4 वर्षांनी किंवा 4 महिन्यांनी का होईना, त्या व्यसनी मुलाबरोबर राहिल्यानंतर, वातात झालेल्या व्यक्तीवर राहिल्यानंतर ह्या चांगल्या मुलाची वातात किंवा व्यसनात गुंतण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपला मित्र निवडते वेळेला, भावी जोडीदार असेल, वैवाहिक जोडीदार असेल, चांगला मित्र निवडते वेळेला मी सांगेल की त्याची पत्रिका पाहूनच मित्र निवडा. आज आपल्याला ऑप्शन्स अनेक आहेत. बरोबर. ढोबळ मनाने मित्रावर किंवा भागीदार पाहिलं, आयुष्याचा पार्टनर किंवा भागीदार पार्टनर निवडू नका. चांगले चक्क मित्रही निवडू नका. बरोबर. कारण मित्रांबरोबर निवडता वेळेला मित्राचे आपल्या चांगल्या दशा असतात तेव्हा चांगले मित्र साथ देतात आणि आपले वाईट दिवस आले तर चांगले मित्र आपल्यापासून दूर होतात. हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. त्यामुळे मित्र निवडत्या वेळेला पत्रिकेचा विचार होणं तेवढंच गरजेचं आहे. पुढे विचारलं तुम्ही की बाबा रे, धनस्थानात जर वाताहत झाली तर नुकसान होत असेल, त्याला दशा काय कारणीभूत असतात का? हो, त्याला दशाही कारणीभूत असतात. आपल्याला त्या पत्रिकेत नक्कीच माहीत पडतं. ज्या ज्या वेळेला शनीची महादशा, राहूची महादशा, चंद्राची महादशा असेल तर त्यावेळेला तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आमच्याकडे या तुम्हाला आम्ही नक्की योग्य मार्गदर्शन करू. त्यावेळेला प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. म्हणजे उतारावरून खाली गाडी चाललेली आहे तर 50 फूट खाली खोल दरी दिसते, 10 फुटावर आपण खाली गेलेलो आहोत तर आपल्याला ते थांबता येईल. बरोबर. पुष्कळशी वातात पुढची अडचणी आपल्याला येणार आहेत, त्या थांबवता येतील. किंवा आपली मानसिकता पण तशी बनवू की माझं नुकसान होणार आहे बाबा, नुकसान झालं हरकत नाही, पण त्यात नुकसान होऊ नये म्हणून जास्त जास्त प्रिकॉशन्स कसे घेता येतील यासाठी आपण नक्कीच विचार करता येऊ शकतो. खरं, तुम्ही खरं तर या संदर्भातले उपाय सांगितलेत. पण प्रेक्षक, जर तुमच्यापैकी कोणाला व्यवसायात नुकसान झालं असेल, तुमची ही व्यवसायाची गाडी रुळावर येत नसेल आणि तुम्हाला जर याच्यावरती उपाय हवा असेल तर तुम्ही श्री आनंद कुमार यांच्या मुंबई किंवा पुणे इथल्या कुठल्याही कार्यालयात जाऊन त्यांची आधीची भेटीची वेळ ठरवून त्यांच्याकडनं उपाय जाणून घेऊ शकता. व्यवसायासंदर्भात झाला, आता नोकरीविषयी आपण बोलूयात. एखादी उच्च शिक्षित तरुणी असेल आणि तिला नोकरीविषयी एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल आणि समजा तिला पत्रिकेबद्दल फार माहीत नसेल आणि ती तुमच्याकडे आली तर तुम्ही तिला नेमका काय सल्ला द्याल? भूषण, माझ्याकडे आतापर्यंत अशा अनेक लोक येतात आहे, शिक्षण झालेले आहे, डिग्री डिप्लोमा झाले, इंजिनियर आहेत, डॉक्टर्स आहेत, पण त्यांना चांगल्या डॉक्टरांना चांगलं हॉस्पिटल मिळत नाही, स्वतःची प्रॅक्टिस करता येत नाहीये किंवा प्रॅक्टिसमध्ये ते समाधानी नसतात आहे. याचा अर्थ काय असतो की एक तर त्यांची अगोदरची दिशा चुकलेली आहे. म्हणजे डॉक्टरी पेशातून किंबहुना माझ्याकडे मुंबई महानगरात अनेक असे डॉक्टर्स मला भेटायला आलेले आहेत की डिग्र्या झाल्या, डॉक्टर सगळं सर्टिफिकेट हातात आहे, पण त्यांना चांगलं कोणतं स्वतःची ओपीडी चालू करण्याची त्यांची फायनान्शियल कंडिशन नाही आहे किंवा चांगलं लोकेशन मिळत नाही आहे. अनेकांनी ओपीडी चालू केले तर ओपीडी चालत नाही ते, किंबहुना अनेकांना नोकऱ्याही नाही आहे. असं इंजिनियर किंवा IT लोकही मला भेटतात, भाऊ सर आज IT मंदी आहे, आता ऑइल इंडस्ट्रीला फार मोठी मंदी आहे, ऑइल इंडस्ट्रीमध्ये लोक मला अनेक भेटालेत, आता मग नोकरी मिळेल का? तेच स्वतः सांगतात की आता इंडस्ट्री आमच्या मंदी आहे, पण मंदीतही अनेकांची घरं चाललेत, अनेकांना नोकऱ्या मिळत, अनेकांना प्रमोशन मिळत. पण यांच्या नशिबात का? तर त्यावेळी लक्षात येतं की यांची चंद्राची महादशा असते, शनीची महादशा असते, 7:30ची वेळ असते, पनोतेची वेळ असते, किंबहुना वर्या नावा दोष किंवा पत्रिकेतले अन्य ग्रह त्याला काहीतरी कारणीभूत असतात आणि म्हणून त्यांच्या जीवनात असं चढ उतार होत असतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये
चढ आणि उतार हे केव्हा येतात, ज्यावेळेला आपल्याला प्रॉब्लेम येतात त्यावेळेला समजायचं आपल्याला काहीतरी चुकतंय. मागच्या आठवड्यातच एक माझ्याकडे ग्राहक आले होते, चालू नोकरीत सस्पेंड केलं, काही कारण नाही, दुसऱ्याच्या कारणामुळे यांना सस्पेंड केलं. आणि 3 महिन्यानंतर टीव्हीवरच्या जाहिरात आपली टीव्हीवरचा कार्यक्रम पाहून ते माझ्याकडे आले की बाबा रे आनंदजी, असं मी नोकरी सस्पेंड झालो आहे, मला आज फक्त 25% पगार मिळतोय आणि निकाल केव्हा लागेल माहीत नाही. तर त्या अनुषंगाने त्यांना सल्ला दिला, त्यांना पटला की त्यांची शनीची 7:30ची वेळ चालू आहे आणि त्यांना सांगितलं की 2014 पासून तुमचं कळत नकळत तुमच्या व्यवसायातली तुमच्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत. त्यांनी मान्य केलं, त्यांना उपाय सांगितले, ते हॅपी आहेत की त्यांना कळालं की आपल्याला नोकरी केव्हा लागेल. त्यांना 2016च्या सप्टेंबर महिन्यानंतर त्यांना नोकरीवर रुजू केलं जाईल किंवा त्यांना किमान 75% पगार तरी नक्कीच मिळेल. खरंय. एखाद्याला वारंवार प्रयत्न करून अपयश येत असेल तर त्यावरती नेमकं कोणतं नक्षत्र किंवा ग्रहदशा कशी अवलंबून असते याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेतोय. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जीवन मार्गदर्शन. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नोकरी आणि व्यवसायातील चढ उतार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार. आपण नोकरीविषयी पण बोललो. नोकरीच्या बाबतीत निर्णय घेताना, महत्त्वाचा निर्णय घेताना पत्रिका पाहणं का आवश्यक असतं हे आपण बघितलं. पण समजा एखादा नोकरीसाठी प्रयत्न करतोय आणि त्याला वारंवार अपयश येत असेल तर पत्रिकेतले कुठले ग्रह किंवा नक्षत्र याला कारणीभूत ठरू शकतात, अडथळा ठरू शकतात? बघा, वारंवार सगळ्यात पहिलं मी योगाचं चाललंय. परीघ नावाचा योग आहे, त्याला परीघ नावाचा योग नक्कीच कारणीभूत असू शकतो. त्याला कारण उपाय आहे परीघ नावाचं नक्षत्र दोष शांत याज्ञिक पद्धतीने करून घ्या. पण अनेक वेळा घडतं की बाबा जर पत्रिकेमध्ये लाभस्थानामध्ये, मूळ लाभस्थानामध्ये तिथं राहू केतू अथवा चंद्र असेल किंवा या राहू केतूवर अन्य ग्रहांची युती असेल, रवी अथवा चंद्राची, तर ग्रहण योग मानला जातो. ज्याच्या पत्रिकेत ग्रहण नावाचा योग असतो त्याला नोकरीमध्ये अनेकदा प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही. नोकरी मिळाली तरी 4-6 महिने, वर्ष 2 वर्षाच्या पुढे टिकत नाही. माझ्याकडे आतापर्यंत असे लोक आहेत की बाबा ज्यांनी 20 वर्षा कालखंडात किमान त्यांनी 15 नोकऱ्या बदललेत, बापरे, 10 नोकऱ्या बदललेत. फायनान्शियल स्टेबिलिटी, नोकरी स्टेबिलिटी मिळत नाही. तर यांच्या आयुष्यात त्यांचं ग्रहण नावाचा योग पत्रिकेत कारणीभूत असू शकतो. चंद्राची महादशा कारणीभूत असू शकते. पण त्याच्यात महत्वाचा योग आहे तो परीघ नावाचा योग, तोही त्याला महत्वाचा कारणीभूत असू शकतो. हे तेवढंच महत्वाचं आहे. खरंय. आपण बऱ्याच वेळेला नोकरीत बघतो की एखादी प्रामाणिकपणे कष्ट करणारी व्यक्ती असेल आणि तिला पदोन्नती मिळत नाही किंवा तिच्यापेक्षा कमी शिकलेली असेल, अकार्यक्षम असेल, अशा व्यक्तीला पदोन्नती मिळते. तर कुठेतरी त्या काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनाला खूप लागतं, तिथे मन तिचं खट्टू होतं. पण मग हे नेमकं असं का होतं आणि पत्रिकेत अशा कुठल्या गोष्टींचे संकेत मिळतात का आणि ग्रह नक्षत्रांचं यावेळेला स्थान काय असू शकतं? नाही भूषण, यामध्ये सगळ्यात महत्वाचा मी चांगला प्रश्न विचारलात. ह्या बाबतीमध्ये अगदी आमच्याकडे येणारे मुंबई चाकरमानी मंडळी फार अनेक आहेत की मेहनत 8 तास नाही 10 तास मेहनत करतात आहे, पण त्यांना पदोन्नती मिळत नाही, प्रमोशन्स होत नाहीत, फायनान्शियल त्यांचे स्टेटस वाढत नाही. याचं कारण आहे की त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु, रवी अथवा चंद्र हे 100% मृत अवस्थेत असलेच पाहिजेत. अच्छा, असलेच पाहिजेत. कारण जर रवी विल पॉवरचा जो कारकग्रह, नेतृत्व कारकग्रह मृत अवस्थेत आहे, नेतृत्व करणार नाहीत. त्यांचे ज्युनियर, अगदी त्यांचा ऑफिस बॉय त्यांचं त्या कामाचं प्रेझेंटेशन करेल, त्यांचा सिनियर अधिकारी कोण करेल, काम करतील आणि क्रेडिट मात्र ज्युनियर अथवा सिनियरला किंबहुना ऑफिस बॉयलाही मिळेल. अच्छा, साधं उदाहरण दिलं. ऑफिसमध्ये काम केलं एखाद्या अधिकाऱ्याने, ऑफिस बॉयने टेबल साहेबांच्या ऑफिसवर नेऊन फाईल नेऊन ठेवली, साहेबांनी त्याला होकार दिला. काम होकार होऊन कोणाला मिळाला? त्या ऑफिस बॉयला किंवा जो त्यांचा ज्युनियर असेल त्यांना. काम मात्र त्या सिनियरने केलेलं असतं. हा महत्वाचा पार्ट आहे. दुसरं एक साधं उदाहरण देईल. तुम्ही कधी पोलीस स्टेशनला गेला असाल तर एक जवळ मार्मिक उदाहरण आहे. आमच्याकडे पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी माझ्याकडे अनेक येतात आहे. त्यावेळी आमच्या लक्षात असं आलेलं की आम्ही ते म्हणले की आम्ही कोणते रत्न वगैरे काय घालत नाही आणि ह्या रत्नांचा किंवा ह्या राशींचा आमच्या आयुष्यात काहीच मोठा परिणाम घडलेला नाही. कोणते हातात रत्न अंगठ्या वगैरे काही नसतात. पण त्यांचे वरचे जे अधिकारी आहेत, जे IAS अधिकारी आहेत, त्यांच्या हातात रत्न माणिक पुष्कळ नक्की असतो. पण त्यांना समजून सांगितलं बघा सर, तुमच्या पत्रिकेत रवी नावाचा ग्रह कुमार अवस्थेत आहे, वृद्ध अवस्थेत आहे, तुम्हाला कसली भय नाही, तुम्ही लिडरशिप करणारे लोक आहात. पण त्याच डिपार्टमेंटला आपण बघितलं सर्वसाधारण हवालदार असेल किंवा अधिक एखादा 2 स्टार 3 स्टार अधिकारी पोलीस इन्स्पेक्टर असेल, तो बिचारा साधा असतोय.
कधी 2 रुपयाचे कधी चुकीचं काम केलेलं नाही किंवा सगळ्यांना समजून घेईल आणि त्याला मात्र कधी चांगलं डिपार्टमेंट मिळत नाही. बरोबर. इकडून इकडे टोलवाटोली होते आणि जो नको त्या ठिकाणी टाकलं बिचार ते लोक काम करतात. त्यांचं असं मी पाहिलं की यांच्या पत्रिकेमध्ये रवी नावाचा ग्रह मृत अवस्था असतो, चंद्र मनाचा कारक, चंद्र मृत अवस्था, दुर्बलता असते, हतबलता असते आणि फायनान्शियल स्टेटस न वाढण्याचं कारण गुरु नावाचा ग्रह मृत अवस्था होतं. ह्याला कारणीभूत आहे त्या ग्रहदशा आणि ग्रहांच्या अवस्था त्याला कारणीभूत असतात. आता हा ग्रहांचा विषय निघालाय म्हणून 7.7 हा एक विषय असतो की जो आपल्याला नेहमी घाबरवत असतो किंवा आपल्याला त्याची खूप भीती वाटत असते. तर 7.7 किंवा महादशा या दोन्हीसाठी कारणीभूत ठरू शकतात. हो भूषण, मी अगोदर आज आमच्या पाहणाऱ्या ज्या लोक आहेत यांचा मनातून पहिले 7.7 विषयाचा एक विषय मी आज अगोदर काढून टाकील. 7.7ला कोणीही घाबरून जाऊ नका. 7.7 आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 7.7 मध्ये शनीने कोणाचंही वाईट केलेलं नाही. तुमची जागा मात्र शनी नक्की दाखवतो. तुमचे विचार बदलणं गरजेचं असं, सात्विक विचार करणं गरजेचं असतं. तुम्ही सात्विक विचार करता शनी तुमचं काहीच वाईट करणार नाहीये. आता 7.7 मध्ये भलं किंवा चांगलं किंवा वाईट केव्हा घडतं तुमची नाडीवर अवलंबून असतं. जी तुमची नाडी आहे त्या नाडीवर तुमचे 7.7 चांगली शुभफलं मिळण्याची योग असतात. आद्य नाडी असेल, मध्य नाडी असेल, अंत्य नाडी असेल, ह्या 3 नाडीमध्ये जी तुमची नाडी आहे त्या नाडीमध्ये तुमचं भलं होतं. बाकी 2 नाडीमध्ये म्हणजे पहिले 7.7 मध्ये 7.5 वर्ष, पहिले 2.5 वर्षात भलं झालं तर शेवट 7.7 मध्ये तो अगदी फार वाईट त्याची परिस्थिती असेल. पहिली जर तुमची अंत्य नाडी असेल तर पहिल्या 2 7.7 मध्ये तुमची प्रगती होते, नंतर तो अधोगतीला जातं असंही आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे तुमच्या नाडीवर ते सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. खरंय. एखाद्याला कुठला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि कुठला व्यवसाय त्याला लाभदायक ठरू शकतो हे आपण पत्रिका पाहून सांगू शकतो का, याविषयी आपलं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे घेतोय. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जीवन मार्गदर्शन. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. नोकरी आणि व्यवसायातले चढ उतार याविषयी आपण चर्चा करतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार. आता आपण नोकरी आणि व्यवसायात कशा प्रकारे चढ उतार असतात याविषयी तुमचं मार्गदर्शन घेतलं. पण समजा व्यवसाय सुरू करायचा असेल तर पत्रिकेतल्या ग्रहांच्या स्थितीनुसार कुठला व्यवसाय सुरू करावा हे आपण सांगू शकतो का? हो, डेफिनेट, नक्कीच. उदाहरणार्थ मी मेष राशीचं घेईल. मेष राशीच्या लोकांनी व्यवसाय चालू करायचा असेल तर शक्यतो याने मसाल्याचे पदार्थ, अग्निजन्य पदार्थ, ज्याचा संबंध कोणत्याही मेटल्स येईल अशा संबंधितले धातू, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशामध्ये नोकरी करणं अथवा त्यांनी व्यवसाय करणं. सैन्य भरती, आर्मी, एअरफोर्स, पोलीस, सिक्युरिटी अशा विषयात हे लोक काम करतील तर यांना यश चांगलं असतं. मी दुसरा अगदी वृषभ, 2 नंबरची राशी वृषभ राशी, महिला होता पुरुष, यांनी कला क्षेत्रात संबंधित त्यांनी नोकरी करावी, व्यवसाय करावा. लेडीज वेअर्स, ज्वेलरीमध्ये, इमिटेशन ज्वेलरीमध्ये, फॅन्सी आयटम अशा क्षेत्रामध्ये यांनी नोकरी अथवा व्यवसायाचं प्राधान्य द्यावं. ह्यांना यश चांगलं मिळतं. दुग्धजन्य व्यवसाय, खाद्यपदार्थातले व्यवसाय अशा व्यवसायात लोक काम करतील तर यांना बऱ्या बोलाने चांगलं यश मिळतं. नोकरीच करायचे तर लिपिकाची नोकरी, क्लार्कची, डिझायनर, आर्टिस्ट अशा लोकांनी यश मिळतं. त्यामुळे तुमची पत्रिका आहे हे तुम्ही केव्हा जाणून घ्या, वयवर्ष 15 ते वयवर्ष 25 पर्यंतच. मग जरी माझ्याकडे आमच्या 30 नंतर 40 नंतर आमच्याकडे लोक आलीत, मी काय व्यवसाय करावा, मी चक्क या लोकांना आम्ही व्यवसायामध्ये मार्गदर्शन देत नाही. मात्र त्यांची आर्थिक अडचण रुळवण्यासाठी त्यांनी काय करावं, त्यांना जो मागचा जो काय त्यांच्या आयुष्यात अनुभव आहे, ज्ञान आहे, ते ज्ञान त्यांच्याकडे आहे, पण त्याच्या अनुषंगाने त्यांना प्लॅटफॉर्म क्रिएट होत नाही. ते प्लॅटफॉर्म क्रिएट करण्यासाठी त्यांनी काय करावं अशा संबंधी आम्ही नक्कीच मार्गदर्शन करतो. त्यामुळे आम्ही हे मार्गदर्शन फक्त वयवर्ष 15 ते वयवर्ष 25 पर्यंत तुम्ही व्यवसाय कोणता निवडावा, करिअर कोणतं निवडावं अशा पद्धतीने वयवर्ष 25 ते वयवर्ष 40 तुम्हाला आहे त्या व्यवसायात स्टेबिलिटी कशी आणता येईल यासाठी मार्गदर्शन केलं जातं. आणि वयवर्ष 40 ते वयवर्ष 60 आहे त्या तुम्हाला ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं तुमच्या आयुष्यात समाजाला कसा फायदा करून देता येईल, तुम्हाला त्यातून पैसे अर्थार्जन कसं करता येईल यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो. 60 नंतर आम्ही उपाय नोकरीसाठी तरी नक्की आम्ही देत नाही आणि त्यासाठी सुचवतही नाही, कारण त्यांच्याकडे ज्ञान असतं आणि अनुभव. आज सगळ्या गोष्टी आउटडेटेड झालेल्या आहेत, पैसे कमवण्याची इच्छा सर्वांना असते, मात्र त्या विषयात आम्ही शक्यतो मार्गदर्शन करत नक्कीच नाहीये. यावर एक प्रश्न मुळात असा आहे की म्हणजे मुळात पत्रिका पाहून व्यवसाय सुरू करावा की पत्रिका पाहून शिक्षण घेऊन त्यानुसार व्यवसाय सुरू करावा? हो, तेच ना, मी एक सांगितलं की 15 ते 25 वर्षात तुम्ही एक शिक्षण घेण्याचं वय असतं. तुम्हाला आवड काय आहे, तुमच्या प्रारब्धात काय घेऊन आलेल्यात आणि तुम्हाला त्यातून निष्पन्न काय करायचंय. म्हणजे मी अनेक मुलांना प्रश्न विचारतो ऑफिसमध्ये आल्यानंतर,
बरं, शिक्षण घ्यायचं तर का? मुलं होतात पैसे कमवण्यासाठी. मोठं व्हायचं, अरे मोठं व्हायचं तर का? पैसे कमवायचे. पैसे कमवून काय करायचं माहित नाही. काचे उत्तर त्यांच्याकडे कधीच मिळत नाही. ते आम्ही काचं जोपर्यंत उत्तर तुम्हाला मिळत नाही, तुमचा एखादा विषय निश्चित होत नाही, तुमचं ध्येय निश्चित होत नाही, तर तुमचं शिक्षण हे व्यर्थ आहे असं नक्कीच सांगेल. शिक्षण तुमच्या ज्ञान वाढेल, पण त्याच्या तुमच्या ज्ञानाच्या अनुषंगाने तुमच्या आयुष्यात जो पैसा मिळाला पाहिजे, आर्थिक उन्नती व्हायला पाहिजे, किंबहुना आज समाजासोबत राहायला पाहिजे. कॉम्पिटिशन काळामध्ये मुंबई महानगरात राहायचं आहे, तर त्या अनुषंगाने राहायला पाहिजे. हे तुम्ही त्या धनाच्या अनुषंगाने राहाल, तर त्यामुळे तुम्हाला शिक्षण तेवढंच महत्त्वाचं आहे. पण ते तुम्ही शिक्षण घेऊन म्हणजे व्यवसाय किंवा नोकरी कोणती निवडावी, त्यासाठी मी आत्ता शिक्षण काय घ्यावं हे निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण मगापासून व्यवसायाबद्दल बोलतोय, त्यातली चढ उतार पाहिले आपण, त्याच्यावरती काय उपाय असतात ते पण पाहिलं. पण व्यवसायात नेमकी अधोगती का होते? म्हणजे ती त्या व्यावसायिकाच्या कर्मानी होते की ती पत्रिकेमध्ये आपल्याला आधीपासून माहिती असते, आणि ती टाळायची असेल तर त्यावर उपाय काय सांगाल? दोन गोष्टी आहेत भूषण. याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की व्यवसाय जेव्हा प्रगती होते, ही प्रगती कोणत्या उद्देशाने करतोय ते महत्त्वाचं. प्रगतीत जर तुम्ही एका विशिष्ट स्लोपमध्ये गेलात तर ती प्रगती नक्की तुमच्या कारणीभूत असेल. चढ आहे तिथं उतार आहे. बरोबर. प्रगती प्रत्येक वेळेला आपल्या सोबत राहते असं नाहीये. मी सांगेल की 1000 दिवसांचा म्हणजे 3.25 वर्षांचा कालखंड तुमच्या प्रगतीसाठी किंवा अधोगतीसाठी मारक असतो. अगदी साधं उदाहरण आहे. पण त्यातल्या त्यात महादशा, जेवढ्या महादशा तुमच्या प्लस असेल तेवढं प्लस मध्ये जाल, मायनस मध्ये जाल. हे पत्रिकेतल्या 76 महादशा तुम्हाला लक्षात येतं. पण मी अगदी दिवसात बोलले, 1000 दिवस तुम्ही चांगलं, 1000 दिवस वाईट सम असताना 1000 दिवस अधोगतीचे असतात. ह्या अधोगतीच्या काळामध्ये तुम्हाला तुमचे प्रगतीचे निर्णय घ्यायचे आहेत. ज्यावेळी अगोदर प्रगती असेल तर तुम्ही त्या प्रगतीच्या काळात तुम्ही जे खर्च वाढवलेत, लोन्स घेतले, तर अधोगती काळामध्ये घेतलेले निर्णय 100% सगळे चुकणार आहेत. त्यामुळे तुमची प्रगती आणि अधोगती तुमच्या पत्रिकेतल्या महादशेवर अवलंबून असते असं मी नक्कीच तुम्हाला सांगेल. खरंय. यशस्वी व्यवसाय किंवा उद्योग होण्यासाठी आपण काय उपाय सांगाल? आणि यशस्वी उद्योजकाची गुरुकिल्ली ही पत्रिकेत असते का? हो, यशस्वी उद्योजक आज रतन टाटा सारखी मंडळी किंवा रिलायन्स ग्रुप सारखी मंडळी यशस्वी उद्योजक आहेत. बिर्ला, टाटा हे सगळे यशस्वी उद्योजक आहेत. याचं कारण आहे यांची गुरुकिल्ली म्हणजे तुम्ही व्यवसायात शांत राहणं आणि शांती निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपल्या आयुष्यात वादळ आलं, अधोगती आली, तर वातात होऊन देऊ नये. ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं असतं. स्थिर राहा, निर्णय घ्या, आयुष्यात पुढे जाता. तर तुमच्या कोणत्याही निर्णय घेण्यासाठी तुम्ही शांत राहणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि शांत राहून त्याचे तुम्ही त्या लोक संबंधित तज्ज्ञांकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या. बरोबर. ज्योतिष मार्गदर्शन नक्कीच घ्यावं, किंवा त्या व्यवसायातला कोणी तज्ज्ञ असेल त्या तज्ज्ञाचं मार्गदर्शन घ्यावं. माझ्या व्यवसायात अधोगती येते ते काय येते, आणि विचार करून त्या विषयातला तुम्ही निर्णय घ्या. पुढे गाडी नक्कीच जाईल. खरंय. खरं तर व्यवसाय, नोकरी हे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचे विषय असतात. असं म्हणूयात की आपण त्याच्यावरतीच सगळं काय अवलंबून असतं. त्यामुळे त्यातली होणारी अधोगती किंवा प्रगती हे प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असतं, आणि त्यावर तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्याला जर काही अशा समस्या असतील तर श्री आनंद कुमार यांचे पुणे आणि मुंबई इथल्या कार्यालयाचे संपर्क क्रमांक, त्यांचा पत्ता, ईमेल आयडी, वेब आयडी आम्ही झी24 तासच्या स्क्रीनवर दाखवतोय. जरूर या नंबरवर संपर्क करा. त्यांच्या भेटीची वेळ आधी निश्चित करा. भेटा, आपल्या समस्या सांगा आणि सोपे उपाय त्यांच्याकडनं जाणून घ्या. दर शनिवारी संध्याकाळी 5:30 आणि रविवारी सकाळी 10 वाजता आपण या कार्यक्रमात भेटणार आहोत. आजच्या भागात इथेच थांबतोय. नमस्कार.